रिक्षाचालक मालकांच्या विविध मागण्या, प्रश्न आणि समस्यांसंदर्भात आम आदमी रिक्षाचालक संघटनेने प्रशासकीय यंत्रणेस निवेदन सादर केलं। दिनांक 7 मे रोजी झालेल्या अंमलबजावणीनुसार रिक्षाचालकास त्याच्या वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाकरता विलंब झाल्यास 50 रुपये प्रतिदिन शुल्क द्यावं लागणार आहे। हा निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन आम आदमी रिक्षाचालक संघटनेनं प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत शासनास दिले आहे। चालकांच्या रिक्षाचं पासिंग म्हणजेच त्यांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरिता जेव्हा विलंब होईल तेव्हा प्रत्येक दिवशी त्यांना 50 रुपये दंड मोजायचे आहे। तर हे अतिशय चुकीचा निर्णय आहे, कारण आजची परिस्थिती जर पाहिली तर अतिशय महागाईचा कालावधी सुरू आहे, जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यातून हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांची परिस्थिती तर अतिशय अवघड आहे। त्यांना त्यांच्या रिक्षा चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं देखील कठीण बनलेलं आहे। तर अशा काळात सरकार जर असे निर्णय घेत असेल तर कुठंतरी हे सरकार सर्वसामान्यांच्या विरोधातलं आहे का? यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरनळी, युवा अध्यक्ष निलेश संगेपाक, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी तसंच आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी बिलाल शेख, असीम शेख, उमर फारूक अलगी, अब्दुल समीर अझर मंसूर, उमर फारूक जरतारगर आदींची उपस्थिती होती।